आता तुमचं नाव काय म्हटलं? प्रज्वल प्रज्वल सोनवणे. बघा, तुम्ही आमच्या इथे ऑटोकॅड कोर्स लावला होता. बरोबर. तर तुम्ही ऑटोकॅड इलेक्ट्रिकलचा कोर्स लावला, तर जसं डे 1 पासून तर लास्ट एक्सपर्ट लेवल आपल्या संपेपर्यंतचा तुम्ही ज्या ड्रॉइंग वगैरे बनवल्या ते तुम्हाला कशा वाटल्या? सर, जेव्हा मी डे 1 मध्ये आलो होतो, मी जेव्हा सुरुवात केली, तुम्ही जसं शिकवलं मला की यांना बनवायचं आहे, एक 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 ड्रॉइंग बनवत गेलो, काही अडचण आल्या पण तुम्ही सॉल्व्ह केले. मला ते खूप चांगलं वाटलं की यांना तुम्ही पर्सनली टाइम देऊन मला जे क्वेरीज होती जितकी वेळा आली तुम्ही सॉल्व्ह केली. माझं एसेन्शियल झालं, प्रोफिशियंट झालं, एक्सपर्ट वरती पण तुम्ही मला खूप गाईड केलं. मला हा जो पूर्ण 3 स्टेप प्रोसेस होता हा खूप स्मूथ वाटला आणि मला एन्जॉय केला. दुसरा आपण एक ऍपचं जे सिस्टम आहे त्याच्यामुळे तुम्ही काही काही ड्रॉइंग घरून पण बनवल्या, म्हणजे तुमचा येण्या जाण्याचा पण तुमचा वेळ वाचला आणि कमी वेळेमध्ये तुम्ही लवकर कोर्स कम्प्लीट केला. तुम्हाला 2 महिने पण नाही लागले बहुतेक कोर्स. नाही 2 महिन्याच्या आतमध्येच तुम्ही कोर्स कम्प्लीट केला. आणि नंतर आज तुमचं सिलेक्शन झालं, तर तुम्ही सिलेक्शन कसं केलं ते सांगा फक्त. सर, सिलेक्शनसाठी ना मी सगळ्यात पहिले आपले जे ड्रॉइंग्स होते त्याचे तर PDF बनवावंच लागतं मला. आणि त्याच्यासोबत मी काय केलं की यांना माझा रेझ्युमे जो आहे तो मी प्रॉपर बनवला ChatGPTच्या हेल्प घेऊन. कारण की आपण जे रेझ्युम बनवतो ते कंपनीला जेव्हा जाते तेव्हा ते ATS सिस्टीम मधून कधी कधी रिजेक्ट पण होतो. तर बी शुअर की यांना जेव्हा तुम्ही रेझ्युमे बनवता तेव्हा तो ChatGPT वरती तुम्ही अपलोड करून 0 एरर्स वरती तो आणा. आणि त्याच्यासोबत तुम्ही सर्टिफिकेट्स लावा, तुमचा पोर्टफोलिओ बनवा. पोर्टफोलिओ जो जसं तुम्ही गाईड करतो पोर्टफोलिओसाठी तुम्ही गाईड केलं, हेल्प करते खूप जास्त हेल्प करते. कारण की यांना समजा आपल्याकडे पोर्टफोलिओ असला ना तर मग जो रिक्रुटर असतो त्याला समजते की नाही बा याला येते बरोबर.